माधांना की 3 नावं डोळ्यापुढे येतात. एक संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज, प्रसिद्ध समाजसेविका कैलासवासी ताराबाई मशीवाला, आणि तिसरं नाव स्वर्गीय बाबा मोहोळ. माझ्या दानला त्यांनी प्रस्तावना दिली. हे मी माझं भाग्य समजतो. काय झालं, बाबांनी कबूल केलं आणि त्यांच्याच प्रकाशनाचा प्रकाशित होणार होता दान. आणि म्हणून मी ते यवतमाळला राहतो, ते अमरावतीला राहत होते. त्यांच्या घराचं नाव पायवाट आहे, मोतीनगर, अमरावतीला. ते दानची प्रस्तावना त्यांनी लिहिली आहे. असं सुरुवातीची थोडी गोष्ट आहे की त्या संग्रहाचं काहीतरी काम होतं, म्हणून त्यांनी मला अमरावतीला बोलावलं. मी अमरावतीला गेलो. काय एक वेळेस बाबाबरोबर गेलो होतो मी त्यांच्या घरी. पण तेव्हाची अमरावती आणि आताची अमरावती बराच फरक पडला. त्यामुळं नेमकं त्यांचं घर कुठं आहे मला माहीत नव्हतं. मग चौकशी करावं म्हणून तिथे एक PCO होता, पब्लिक कॉल ऑफिस, तिथे गेलो. त्यांना म्हटलं मला नंबर माहीत नाही बाबा मोहोळचा. मग प्रसिद्ध माणूस आहे कदाचित असं पाहू म्हणे आपण. मग त्यांनी पुरं ती डिरेक्टरी पाहिली. त्यात नाव नव्हतं बाबा मोहोळचं. का मग त्या नावाचं कोणीच नाही. बाकी मोहोळ आहे, बाबा मोहोळचं कोणीच नाही. मग एकदम माझ्या डोक्यात प्रकाश पडला की बाबा मोहोळ, बाबा हे त्यांचं टोपण नाव आहे आणि त्यांचं खरं नाव कृष्णराव आहे. तेव्हा मग कृष्णराव मोहोळ नावानं पाहिलं. मग डिरेक्टरी सापडलं. मग गेलं बाबाकडे मोतीनगरमध्ये. त्यावेळेच्या आणि या याच्यात बरंच फरक पडला होता. मोठं घर बांधलं होतं त्यांनी. आणि घरात गेल्याबरोबर त्यांची अभ्यासिका होती. त्या अभ्यासिकेत पंजाबराव देशमुखाचा फोटो होता अभ्यासिकेत, आणि ज्ञानेश्वरी ठेवून होती. या 2 गोष्टी खटके. मग दानसाठी चालू झाल्या त्या गोष्टी. ते म्हणाले प्रूफ तपासत जाईल. मी म्हटलं आता मी तर इथं राहतो, माझ्यानं काय जमन, मला काही अनुभव नाही. मग ते म्हणाले मीच तपासतो, फक्त तुम्ही असं करा, तू असं कर की गोविंदराव देशपांडेंना एक संग्रह दे, आणि या संग्रहाचं जे शेवटचं पान आहे, जे गोविंद देशपांडे यांनी लिहिलेलं, हे त्यांच्याकडून नंतर त्यांनी लिहून दिलं. त्यांना एक संग्रह दे आणि लिहून दे. या 2 गोष्टी द्या. नंतर बसलो मी. मग त्यांनी मला एक प्रश्न विचारला. कविता वाचल्या त्यांनी, आणि खास प्रश्न विचारला की तुझ्या बायकोवर खरंच प्रेम आहे का. आता हो म्हणाव तर त्यांच्या हातात माझा संग्रहच होता पूर्ण, आणि म्हणून मी चुपचाप राहिलो. ते म्हणतात ना मौनम सर्वार्थ साधन. मी बोललोच नाही. जे बोलायचं ते समजायचं समजले ते. असं
बाबाभाऊनी माझ्या याची प्रस्तावना लिहिली. प्रस्तावनेतला काही भाग मग पहिल्या भागात आपण पाहिला आहे, त्यातल्या पुन्हा एकदा पाहू आपण. त्यांनी लिहिलं, मनोहरच्या कविता 3 प्रकारच्या आहेत. जीवन या प्रकारच्या कवितेतून जीवननिष्ठा, मानवाधिष्ठ करुणा प्रतीत होते. देवधर्म ह्याकडे डोळसपणे पाहणार आहे. जिथं विधायक यज्ञ चालतात तिथे विनम्रपणे पाहणार आहे, अभिवादन करणार आहे. बरंच लिहिलं त्यांनी. त्यांच्या लिहिण्यात जी त्यांनी प्रस्तावना लिहिली, त्या प्रस्तावनेत संतांच्या काव्याची निर्मिती हा त्यांच्या समाधी अवस्थेचा आविष्कार असतो, असे श्री संत गुलाबराव महाराज यांनी म्हटले. हे वाक्य मोठं महत्त्वाचं. चिरंजीव मनोहरच्या कवितेवरही थोड्याफार फरकाने असेच म्हणावे लागेल. मानवी जीवनाच्या सुंदर अस्तित्वाचे स्वप्न मनोहरच्या कवितेत जिथे झाले आणि सापडतील त्या शब्दांचा आधार घेऊन कवितेच्या रूपाने ते प्रकटले. म्हणूनच त्याची कविता ही त्याच्या सविकल्प समाधीमधली त्याच्या कवितेतून ती प्रखर संवेदना प्रगट झाली आहे. अशा उत्स्फूर्त कवितेला व्याकरणाचे, समीक्षेचे कृत्रिम निकष लावायचे नसतात, तर तिचा आधार घेऊन आपल्या रसिकतेच्या कक्षा विस्तृत करून मुक्त आणि आस्वाददायक बनवायचे असतात. अशा प्रकारचे त्यांनी माझ्या कवितेबद्दल उद्गार काढले. मोठेपणा समजतो मी माझं, त्यांचं मोठेपण आहे, एवढंच काही नसेल, परंतु असो. मला पहिल्या भागात मी उल्लेख केलाच आहे. दुसऱ्या भागात मी उल्लेख करतो आता की बाबाभाऊचे दानच्या रूपानं माझ्यावर दिलेला हा आशीर्वाद आहे. आणि हा आशीर्वाद सारखा ठरल्यासारखा वाटतो, कारण दान नंतर पुन्हा दुसरा संग्रह मी लिहिला आहे, ऐसे भाग्य लाहो. त्यातही सुंदर कविता आहेत. कविता माझ्या अतिशय आवडीचा विषय आहे. बाबा मोडच्या तालमीत तयार झालेले आम्ही 3 जण आहोत. मी आहे, एक जयदेव मेश्राम आहे आणि सय्यद अकबर आहे. ते दोघंही आगावायत नाहीत. असं ते भाग्य मला लाभलं. दानच्या बाबा मोडबद्दलचा हा दुसरा भाग प्रसारित करताना अतिशय आनंद होत आहे. पुनश्च माझ्या कविता संग्रहाला दानला बाबा मोगलांनी आशीर्वाद दिले आणि त्यांच्यामुळंच गोविंदराव देशपांडेसारख्या साहित्यिकाची मला ओळख झाली. दुसऱ्या संग्रहाची प्रस्तावना गोविंदराव देशपांडेंनी लिहिली आहे.